नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवकांना समसमान निधी दिला जाईल, प्रक्रिया तपासून घेणार उद्योगमंत्री उदय सामंत। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांना निधी वाटप केला गेला पाहिजे, याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी तक्रार उपस्थित केली आहे। निधी वाटपाची प्रक्रिया तपासून घेतली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। विधान परिषदेमध्ये मंगळवारी दुपारी 12:15 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराशी निगडीत 3 प्रश्न उपस्थित केले, त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये विकास कामे करत असताना विरोधी नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे। स्वच्छता अभियानामध्ये देखील या नगरसेवकांना सहभागी करून घेतले जात नाही। त्याचबरोबर शहरातील अतिक्रमणे हटविताना दुजाभाव केला जात आहे, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। सभापती महोदय, खरं म्हटलं तर शास्ती कर जो आहे, आपण अजून इनलिगल बांधकामाच्या संदर्भामध्ये यांना रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहात का? एक दुसरं, मंत्री महोदय आपण ऐकता ना, दुसरं, ज्यावेळेला इनलिगल बांधकाम आपण पाडतो तेव्हा त्या निकषामध्ये सरसकट पाडणं गरजेचं आहे। काही ठिकाणी काही लोकांना वाचवलं जातं आणि गरिबांना पाडलं जातं। नियम निकष तुम्ही सर्वांसाठी समान ठेवणार आहात का? कोरेगावमध्ये तसं आम्ही पाहिलेलं आहे। आणि स्वच्छता अभियानाचे आता जी अभियान तुम्ही चालू केलेलं आहे, त्यामध्ये सर्व नगरसेवकांना, मग तो विरोधातला असो, चांगला असो, सत्तारूढला असो, सर्वांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे। आता ठराविक ठिकाणीच काम केलं कसं स्वच्छता अभियानात? म्हणून ह्या निकषामध्ये इनलिगल असेल, अभियान असेल, राज्य शासनाच्या वतीने आलेला निधी असेल, तो सरसकट सर्वांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात का? सभापती महोदय, 3 प्रश्न शिंदे साहेबांनी जे विचारले त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अनधिकृत बांधकाम पाडत असताना काही लोकांचं पाडलं जातं आणि काही लोकांचं पाडलं जात नाही। नियम तर एकच आहे, त्याच्यामुळे नक्की शासनामार्फत हे कळवण्यात येईल की जर अनधिकृत बांधकाम असेल आणि ते पाडायचं असेल तर एकाचं ठेवून दुसऱ्याचं पाडण्यात काही अर्थ नाही, पाडायचं असेल तर सगळंच पाडलं पाहिजे। दुसरा मुद्दा निधीचा त्यांनी सांगितला, तर निधीचं वाटप करणं हे खाली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेले अधिकार आहेत, परंतु त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं जर सदस्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतली असेल तर ते देखील तपासून पाहिलं जाईल। परंतु अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये किंवा शास्ती कराच्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल। आज सभागृहामध्ये आपण जर सांगितलं की शास्ती कर आम्ही रद्द करतो किंवा शास्ती कर आपण थांबवतो, तर त्याचा भार किती येईल? कारण आपल्याकडे नगरपंचायती, नगरपालिका, अ वर्ग, ब वर्ग भरपूर आहेत, त्याच्यामुळे हा निर्णय घेताना बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल। खेड नांदगिरी येथे महावितरण कंपनीकडून वयोवृद्ध शेतकऱ्यावर अन्याय, बेकायदेशीर लाईन उभारल्याने झाडांचे मोठे नुकसान, दुर्घटना घडण्याची व्यक्त केली शंका। खेड नांदगिरी तालुका कोरेगाव येथील आंबोडेसमत कोरेगाव रस्त्यावर वास्तव्यास असलेले वयोवृद्ध शेतकरी कृष्णात सखाराम कदम यांच्यावर महावितरण कंपनीने मोठा अन्याय केला आहे। त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेतून बेकायदेशीररित्या लाईन नेण्यात आली असून या लाईनमुळे सातत्याने झाडांच्या फांद्यांना आग लागत असून मोठी वित्तीय व जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। विनापरवाना लाईन नेहून देखील महावितरण कंपनीचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। महावितरण कंपनीने ही लाईन न हटवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। खेड नांदगिरी येथे मंगळवारी दुपारी 12:30 वाजता शेतकरी कदम यांनी पत्रकारांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। वास्तविक मी माझ्या मालकीच्या जागी घर बांधले असून झाडे लावली आहेत। ही झाडे सुमारे 30 वर्षापूर्वीची आहेत। महावितरण कंपनीने कोणतीही परवानगी न घेता, मला कोणतीही नुकसान भरपाई न देता परस्पर माझ्या मालकीच्या क्षेत्रातून लाईन नेली आहे। या लाईनमुळे सातत्याने शॉर्ट सर्किट होत असून झाडांच्या फांद्या जळत आहेत, त्यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबतीत महावितरण कंपनीच्या अभियंत्यांबरोबरच महसूल प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले। रविवारी रात्री वीज वाहक तारांमुळे आंब्याचे झाड लालबुंद झाले होते। आगीचे सातत्याने प्रकार घडत आहेत। याबाबत महावितरण कंपनीने लाईन स्थलांतरित न केल्यास आंदोलन छेडणार आहे, त्याची पूर्णपणे जबाबदारी महावितरण कंपनीच्या कोरेगाव ग्रामीण शाखा क्रमांक 2चे कनिष्ठ अभियंता यांच्यावर राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान याबाबत महावितरण कंपनीच्या कोरेगाव ग्रामीण शाखा क्रमांक 2चे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मार्च अखेरीमुळे महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुलीच्या कामात असल्याचे सांगितले। खेड नांदगिरी येथील शेतकऱ्यांची बाब ही जुनी आहे, या बाबीमध्ये लक्ष घातले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली।
नमस्कार, माझे नाव कृष्णा सखाराम कदम, मुक्काम पोस्ट खेड, तालुका कोरेगाव. खेड आंबोड रस्त्यावर माझे घर आहे. घर सर्वे नंबर 269मध्ये आहे. त्या गट नंबरमध्ये घर माझे असून रस्त्यालगत आंबा, चिकू, नारळ अशी झाडे लावलेली आहेत. झाडे माझे 2001 सालचे असून लाईन गावठाणातून 2016-17 साली गेलेले आहे. त्यावेळेस मी वायरमॅनला स्थगिती दिली होती. तोंडी दिल्यानंतर त्यांनी त्यावेळेस थांबून मी त्यानंतर क्षेत्र काशीला यात मी देवाला गेल्यानंतर त्यांनी लाईन थांबवली असताना त्यांनी परत लाईन मी गेलेल्याचा फायदा बघून लाईन ओढून घेतलेली होती. काल शॉर्ट सर्किटने आंब्याचे झाड जळाले आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर त्याच्याही अगोदर 8-10 वेळा लाईन कट झालेली आहे. झाडे ग्रामपंचायत खेडला अर्ज दिलेला होता, पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता, वनीकरणाला अर्ज दिला होता, तहसीलदारालासुद्धा अर्ज दिला होता, बोर्डालाही 2-3 वेळा अर्ज दिलेले होते. स्थगिती दिल्या तरी त्यांनी दखल घेतलेली नाही. माझी एवढीच इच्छा आहे की झाडातून खांब गेलेले पलीकडं पर्यायी मार्गाने लाईन न्यावी ही विनंती. आमची एकच इच्छा आहे की ह्या अपघातामुळे आमच्या जीवितास घरातील किंवा ये जा करणाऱ्या माणसाची होऊ नये एवढी आमची विनंती आहे. त्या पोलला लागून खेड आंबोडे रस्ता आहे वाहतुकीचा. कोणाच्याही जीवितास घोटाळा झाल्यास ह्या सर्व गोष्टीला बोर्ड जबाबदार राहील. आता माझ्याकडे सर्व अर्ज लेखी पुराव्यासहित आहे. साखरवाडीचा साखर कारखाना ज्यांनी बुडवला त्यांनी श्रीराम कारखान्याविषयी बोलू नये, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा इशारा. विरोधकांवर केली टीका. ज्यांनी साखरवाडीचा न्यू फलटण शुगर व साखर कारखाना बुडवला त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याविषयी बोलणे पूर्णपणे हास्यास्पद आहे. ज्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणली त्यांनी श्रीराम कारखान्याविषयी बोलूच नये, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला देण्यात आलेल्या स्थगितीबरोबरच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या प्रशासक नियुक्तीबद्दल पत्रकारांशी मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता ते बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 20 वर्षे अडचणीतील संस्था दुरुस्त केल्या, त्या प्रगतीपथावर आणल्या. मात्र ज्यांनी हातात असलेल्या संस्था अडचणीत आणल्या त्यांनी श्रीराम कारखान्यावर बोलणे उचित होणार नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याच्या संचालक मंडळाची माहिती घ्या. त्यांची किती दिली होती, त्यांना किती दिली आहेत, याउलट त्यांच्या संचालकांच्या नावापुढे किती ॲडव्हान्स रक्कम आहे हे एकदा जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच त्याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अडचणीत आलेल्याच दुरुस्त करता करता कित्येक वर्ष त्यामध्ये गेली. श्रीराम सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मोठं उदाहरण आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या संस्था आपण बाहेर काढत गेलो. ते एका बाजूला हे म्हणत असताना त्यांच्याकडं सुद्धा त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना होता. ती संस्था किती अडचणीत आलेली होती असं माझ्या ऐकण्यात आलं. ते म्हटले की फक्त बँकेची काहीतरी 40-50 कोटी देणी होती, ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. अख्ख्या सीझनचं 1 रुपया तरी उसाचा दिला का? काय हास्यास्पद आहे सगळं. प्रल्हाद पाटलांनी जो एक कारखाना त्यांनी पूर्णपणे बुडवला, अख्खा सीझन रुपयाना कोणाचाच, आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं म्हणजे फार मोठं एक हास्यास्पद आहे. त्यांनी कारखानदारीबद्दल बोलूसुद्धा नाही. काय संबंध आहे त्यांचा बोलण्याचा? एक अख्खा कारखाना बुडवला आहे त्यांनी. आज तो कारखाना NCLTच्या माध्यमातून दत्त इंडियाकडे गेला आहे. त्यामुळं जी परिस्थिती आपण ती आजूबाजूची पाहतोय, आज त्यांचं क्रशिंग किती झालं आहे. आज त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना त्यांच्यामुळे 3100 रुपये सर्व परिसरामध्ये सर्वांना द्यावे लागले. हे आपण पाहतोय ना. म्हणजे उत्तमपैकी चाललेला त्या ठिकाणी कारखाना आहे, तोही दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. म्हणजे तुम्ही जे उद्योग करून ठेवले होते ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. हे आम्हाला सर्वांना करावं लागलं. आणि आम्ही
ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही संचालक मंडळ काढून बघा कोण कोण होती, संचालक मंडळात कोण कोण होती काढून बघा, आणि त्यांच्या नावावरती अजूनही ॲडव्हान्सेस आहेत, त्यांच्यापैकी काहींच्या नावावर अजूनही ॲडव्हान्सेस आहेत, ते काढून बघा तुम्ही. मी आता काही कोणाची नावं घेत नाहीत आणि सांगत नाही, पण काढून बघा. पण तिथं जे बसले होते आणि कार मोठी कारखानदारी आम्ही चालवतो असा जो वाव आणत होती, त्यांच्यापैकी सुद्धा काही आहेत त्या. आर्थिक घोटाळा श्रीराम चालवत असलं तर श्रीरामला करता येईल. श्रीराम जवाहर हा कारखाना चालवत आहे आणि त्यामुळं आर्थिक घोटाळा होण्याचा संभवच कुठं आहे? कुठं करणार आर्थिक घोटाळा? हा दर द्यायचा आणि आर्थिक घोटाळा करायला वाव कुठं राहतो? आणि तशा प्रकारची प्रवृत्ती गेल्या 20 वर्षापासून मी पाहतोय. त्या ठिकाणी काही काळ मी चेअरमन होतो, त्यानंतर डॉक्टर शेंडे त्या ठिकाणी चेअरमन आहेत, आमचे अनेक संचालक आहेत. एकाही जणाची कुठल्याही प्रकारची कसली अपेक्षा ह्या कारखान्याच्या माध्यमातून नव्हती. फक्त त्या ठिकाणी आमच्या ऊसाला दर द्या आणि आमचा ऊस लवकरात लवकर न्या, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली मागणी कधी कुठल्या संचालकाची नव्हती. भर उन्हात प्रवाशांचा एसटी बसला दे धक्का. मुंबई कोल्हापूर कागल एसटी बस शिरवळमध्ये महामार्गावरच बंद पडली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना भर उन्हात बसला आहे. मुंबईहून कोल्हापूर कागलकडे निघालेली जाणारी एसटी बस मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक शिरवळ येथे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना उन्हात जोरदार धक्का देत बस सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईहून कोल्हापूर मार्गे ही बस कागलकडे निघाली होती, मात्र शिरवळ येथे अचानक बसचे इंजिन बंद पडल्याने ती महामार्गावरच थांबली. अनेक प्रयत्न करूनही बस सुरू न झाल्याने चालक वाहकाने प्रवाशांना मदतीसाठी हातभार लावण्याची विनंती केली. शेवटी प्रवाशांनीच एकत्र येऊन बसला धक्का देण्यास सुरुवात केली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर बस सुरू झाली, मात्र या प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. परिवहन महामंडळाच्या बसेस अनेकदा निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे बंद पडतात. नियमित मेंटेनन्स न झाल्यामुळे रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रवाशांनी बसला धक्का देतानाचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी एसटी प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील ढिसाळपणा आणि प्रवाशांना बसलेला मनस्ताप लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी कोरेगाव येथील योगेश मुळे यांची नियुक्ती. नवी दिल्ली येथील अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ या शिंपी समाजाच्या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश नामदेव मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुळे हे योग कार्यकर्ते असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील असतात. कोरेगाव येथील संत नामदेव महाराज मंदिरामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोंपे, कार्याध्यक्ष ईश्वरभाऊ धिरडे, राष्ट्रीय समन्वयक आनंदभाऊ जांगजोड, दिनकरराव पतंगे, संतोषभाऊ मुळे, महेशभाऊ मांढरे, सौ उषाताई पोरे, नामदेव समाज उन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे यांच्या उपस्थितीमध्ये योगेश मुळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. बैठकीमध्ये शिंपी समाजाच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. नागपूर येथे लवकरच शिंपी समुदायातील सर्व पोटजाती आणि संघटनांना एकत्रित करून राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून सुमारे 5 लाख शिंपी समाज बांधव या अधिवेशनात सहभागी होतील अशा प्रकारे नियोजन करण्यात आले असल्याचे भास्करराव टोंपे यांनी सांगितले. त्याचबरोबर या राष्ट्रीय अधिवेशनास पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर अतिथींना आमंत्रित केले जाणार आहे. संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन चला नागपूर राष्ट्रीय एकात्मतेसाठी संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी असा नारा यावेळी देण्यात आला. कोरेगाव शिंपी समाजाचे उपाध्यक्ष संदीपभाऊ धोंगडे यांनी स्वागत केले आणि बैठकीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ईश्वरभाऊ धिरडे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत समाजहिताच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. चंदन खटावकर यांनी आभार मानले. बैठकीत समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.